नमस्कार, शुभ सकाळ मित्रांनो. तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती, ज्याचं नाव आहे मी कोकणी दर्शन खरं करतो तुम्हाला कोकण दर्शन. तर आज सकाळी थोडी थंडी आहे, थोडंफार धुकं आहे आणि पहाड झालेले आहे. कोकणातली थंडीतली पहाड दाखवतो तुम्हाला थोडीफार आज. हे बघा वाफा कशा आहे बघा, थंडी लागते. पक्ष्यांचा किलबिलाट ऐकायला येत असेल तुम्हाला. किलबिलाट म्हटल्यावर इथले पक्षी गप राहिले आता. तिकडे बघा अजिबात दिसत नाही काय, किती धुकं आहे बघा त्या साईडला. इकडं वाली लावलेले आहेत, वालीचे शेंगा. सध्या आपलं हे कोकण, आपलं गाव सध्या धुक्यात हरवलेलं असतं. गेली 2 दिवस थंडी नव्हती, परंतु आत्ता थंडी आहे. आज धुकं आहे आणि आज थंडी पण रात्री काल लागत होती. बघा तिकडे दाखवतो तुम्हाला, इकडून कसा वाटतोय बघा सीन चालत जाताना. तिकडे धुकं आहे थोडंफार, इकडून कसं दिसतंय बघा. इकडे वरती दाखवतो तुम्हाला आमच्या क्रिकेटच्या ग्राउंडवरती. इकडून तिकडं ना दिसत नाहीत. आम्ही जेव्हा खेळायला यायचो ना पहिले सकाळी, आता शाळा असल्यामुळे पोरं लवकर येत नाहीत. हे बघा पडलो असतो आता. कसं आहे बघा सकाळचं वातावरण आपल्या गावचं. पहिला आम्ही लहान असताना धुक्यातून आहे ना, जे कोळ्यांची घरटं असायची ना, घरटी, त्यांचं असं पाणी त्याच्यावरचं काढायचं. तुम्हाला दाखवतो आता एखादं उदाहरण. काय काय खेळ खेळायचो आम्ही, आता दाखवतो. हे आहे ना, हे बघा. नाही ह्याच्यावर पाणी नाही, हे फाटतंय. हां ह्याच्यावर दाखवतो. हे बघा कसं होतं, हे बघा. असं मजा वाटायची. आज थोडं धुकं आता कमी झालं. वाटलं धुकं जास्त असतं ना, तर पूर्ण लेअर अशी ह्याची होते, पाण्याची लेअर होते कोळ्याच्या घरट्यावरती. बघा इथे होईल आता, नाही ह्याच्यात पण होत नाही. भारी होतं पहिल्यांदा, जसं तिथं बोट ठेवलं झाली ना, तसं होतं. एक नंबर वाटतं. बल्ब लावलेला आतमध्ये, तो ब्लर दिसतोय बघा धुक्यातून थोडा. आंघोळ केली ना सकाळ सकाळी की थोडी थंडी कमी होते, त्या आधी लई थंडी लागत होती. आंघोळ केल्यावर बरं वाटतं. आता मी आंघोळ केले सकाळ सकाळी मस्त आहे की, त्यामुळे थंडी काय वाटत नाही एवढी मला. जसे जसे वाजतात तसे तसे धुकं हळूहळू कमी होत जाते. इथे मगाशी भरपूर धुकं होतं, आता हळूहळू कमी होत जाते. तिकडची झाडं दिसायला लागले, ते झाड दिसत नव्हतं तिकडचं. गावाकडची सकाळ बघा आपल्या, अशी असते गावाकडची सकाळ. धुक्यात हरवलेलं आपलं गाव, भारी वाटतं. हे सकाळचं वातावरण ना, एक मनाला म्हणजे भुरळ घालणारं असतं. तर वरतून दाखवतो तुम्हाला कसं दिसते आजूबाजूचा परिसर. वरतून बघा काय नजारा दिसतोय.
शाळा कॉलेजची मुलं निघालेत तिकडे, ते बघा त्या साईडून जात आहेत. ते बघा इकडं तर शोधतोय, मला हाक मारलाय मी त्याला, शोधतोय मला. दिसतोय काय धुक्यातून, दिसतोय काय कसं धुकं आहे, कडक ना. हा आता कमीच आहे रे, मगाशी जबरदस्त होता, आता थोडं कमी झालं. इकडून तिकडे आरपार दिसायचं नाही, ते फक्त शर्ट दिसाय. आता त्याचं फक्त शर्ट दिसतंय, थोडं नॉर्मल चेहरा दिसतोय. कौलारू घर आहे एक, मातीचं कौलारू घर. सहसा आपल्या गावातली घरं ही नष्ट होत चालले, मिटत चालले, परंतु आमच्या वाडीमध्ये हे एकच घर आहे मातीचं कौलारू घर, जी जुन्या आठवणी आपल्या ताज्या करून ठेवल्या आहे आमच्या याने. आणि ते आता पण ते पण वाटतं नष्ट होण्याच्या मार्गावरती आहे. तर त्यांनीसुद्धा नवीन जर बांधला नाही तर ते नष्ट होणार. आणि तसं तर राहिलं तर चांगली गोष्ट आहे. एक आमच्या वाडीमध्ये हे एकुलतं एक घर आहे, अशी एकुलती एक वास्तू आहे की जी मातीची आहे आणि त्याच्या आठवण म्हणून एक राहिलेलं आहे. काय करतोय रे? हां, कसं धुकं दिसतंय बघा तिकडे, भारी वाटतं. सकाळच्या वातावरणात शब्दात नाही सांगू शकत आहे, काय फिलिंग आहे गावची. हीच तर गावची खरी मजा आहे. मुंबईमध्ये हे धुकं वगैरे हे सहसा बघायला नाही मिळत आपल्याला, परंतु इकडे बघायला मिळतं. आणि हे मातीचं घर आहे आपल्या वाडीतलं. त्याचा पण व्हिडिओ आपण करू एक दिवस नक्कीच. पूर्ण घर स्ट्रक्चर कशा पद्धतीने आहे हे तुम्हाला सांगू व्हिडिओमध्ये. जमला टाईम असेल त्या व्हिडिओ नक्कीच करेन घराची. सकाळी कचरा टाकायला जायला, कचऱ्याचा डब्बा आहे आपला. चला इकडे खाली परत नेऊन टाकायचा कचरा. बघा कसला वाटते, भारी वाटते. ही आहे आपली तळी आपल्या वाडीची. हे खाली होते खरं तर, हा रस्त्याचं काम झाल्यापासून उंची वाढले, त्यामुळे असं दिसते काढता. तो वाढवायचा आहे पुन्हा. कासव आहे तळीत पण दिसत नाही आता. जास्त उपसा नसतो त्यामुळे थोडी घाण आहे. प्रत्येकाच्या घरी पाणी येतं, परंतु याचा उपसा कधी होतो? मेमध्ये, मार्च एप्रिल मे या महिन्यामध्ये उपसा असतो ह्याचा जास्त, पाणी कमी झालं की. वाफ बघा कशी येते, पाण्यावर वाफ येते दिसते. कासव यायचं पटकन आल्यावर खाली जातं, आता नाही वाटतं. अशी आमच्या वाडीची तळी आहे ही. सकाळचे 11:30 झालेत. मगाशी इकडे धुकं होतं आणि आता कसं कडक ऊन पडलं आहे बघा. असं आहे गावची पहाट, कशी धुक्यात हरवली होती मगाशी आणि आता कडाक्याचं ऊन पडलेलं आहे. गावाकडे ना आपल्याला उन्हाळा, पावसाळा, हिवाळा सगळं म्हणजे अनुभवायला मिळतात ऋतू. मुंबईत उन्हाळा आणि पावसाळा जास्त प्रमाणात अनुभवायला मिळतो. त्याचबरोबर मुंबईत कसं असतं, थंडी, आता थंडी आपली गावाला चालू आहे तरी पण मुंबईमध्ये फॅन लावून लोक झोपतात. तिकडे हीट असते, गरमी असते. आणि गावाला आपल्याला तिन्ही ऋतू अनुभवायला मिळतात, परंतु मुंबईमध्ये 2 ऋतू जास्त प्रमाणात अनुभवायला मिळतात, पावसाळा आणि उन्हाळा एवढेच. हिवाळा जास्त नसतो, क्वचितच कुठेतरी असेल थंडी थोडीफार, नाहीतर जास्त थंडी मुंबईमध्ये भासत नाही. आपल्या गावामध्ये इकडे हरियाळी आहे, निसर्गरम्य वातावरण आहे आपलं. त्यामुळे आपलं हे कोकण निसर्गाने बहरलेलं आहे, म्हणून याचा सगळ्याचा आनंद आपल्याला घेता येतो, आस्वाद घेता येतो. आपण खूप नशीबवान आहोत की आपण कोकणामध्ये अशा ठिकाणी या निसर्गरम्य वातावरणामध्ये जन्माला आलो आहे. सगळे अनुभव आपल्याला मिळत आहेत, सगळ्या निसर्गापासून मिळणाऱ्या गोष्टी सगळ्या मिळत आहेत, म्हणून आपण खरंच खूप भाग्यवान आहोत. आणि काही व्हिडिओंना सुद्धा कमेंट असते की युअर लकी पीपल वगैरे असे म्हणजे बाहेरचे लोक इंग्लिशमधून वगैरे ते कमेंट करत असतात की म्हणजे त्यांचं म्हणणं असं असतं की तुम्ही लकी आहात, कारण कोकणामध्ये जन्माला आला आहे, ह्या निसर्गाच्या सानिध्यात जन्माला आहात, म्हणून तुम्ही सगळं अनुभवत आहे, असं त्यांचं ते म्हणणं असतं. तर आता आमची रेती न्यायची संध्याकाळ झाला आहे, सूर्यास्त व्हायला आला आहे आणि सगळे पोरं एका शब्दावर तयार झालेले आहेत. आपल्या वाडीतली सगळी पोरं अशी कामात मदत करतात आहे. ते तिकडनं 2 गाडी तिकडनं येतात आहे. आमचे सोमशेड आहे तिकडं अर्धे गेलेत त्या साईडला. आता रेती न्यायची आहे, चला. हे त्याला हात लाव रे.
आपल्या ठिकाणी 3 बुसक आहेत. लेअर भरपूर आहेत, रेती भरायला स्पीड लागणार आहे आता. आता आमची रेती बिती आणून झालेली आहे आणि सगळ्या मित्रांनी आपल्या मदत केली आहे आणि नाश्ता बिष्टा खात आहेत. गणपती बाप्पा. तर मित्रांनो, आजचा ब्लॉग इथेच थांबवण्याची वेळ झालेली आहे. आजच्या ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलात की सकाळची पहाट तुम्हाला पाहायला मिळाली, कोकणातल्या आपल्या गावची पहाट. आणि आता पुन्हा रात्र झाले आणि थंडी पुन्हा अंगाशी आलेली आहे. स्वेटर बिटर मी जरा घातलंय आणि रातकिडे ओरडतात इकडे. एवढा आवाज येतोय का माहित नाही मला, पण आजचा ब्लॉग इथेच थांबवूया मित्रांनो. आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. असेच नवनवीन ब्लॉग व्हिडिओ पाहण्यासाठी आपलं मी कोकणी दर्शन या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. मी कोकणी दर्शन घडवणार तुम्हाला कोकण दर्शन. चला तर भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये.